नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत व्हॅलेंटाईन डे म्हणजे हा प्रेमाचा दिवस आपण साजरा करतो 14 फेब्रुवारीला. तर 7 फेब्रुवारीपासून तर 14 फेब्रुवारीपर्यंत प्रेमाची वारे ही वाहत राहतात. टेडी डे, कॅडबरी डे, चॉकलेट डे, परत फूल डे, रोज डे, असे वेगवेगळे डे त्यांचे चालू असतात. तर व्हॅलेंटाईन डे हा भारत देशातच नव्हे तर जगभरामध्ये का साजरा केला जातो याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सगळी मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. चलो. व्हॅलेंटाईन डे हा प्रेम दिवस म्हणून 14 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सणसुद्धा आहे. हा दरवर्षी 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपापल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करत असतात. दिवस सेंट व्हॅलेंटाईन नावाच्या ख्रिश्चन हुतात्म्याच्या नावाने साजरा करतात. इसवी सन पूर्व 270च्या आसपास एक ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन होऊन गेले. एका दंतकथेनुसार संत व्हॅलेंटाईनचा हा बलिदान दिवस आहे. परंतु युरोपमध्ये अजूनही संदिग्धता आहे की नक्की कोणत्या व्हॅलेंटाईन नावाच्या व्यक्तीपासून सुरुवात झाली. नंतरच्या काळात जगातील अनेक ठिकाणी प्रणय आणि प्रेमाचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक उत्सव बनला. पाश्चात्य ख्रिश्चन चर्च हे व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा करतात आणि पूर्व सनातनी चर्च 6 जुलै ते 30 जुलै रोजी साजरा करतात. 3ऱ्या शतकात रोमन साम्राज्यात छळलेल्या ख्रिश्चनाची सेवा केल्याबद्दल रोमच्या सेंट व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकल्याचा वृत्तांसह 14 फेब्रुवारीशी जोडलेल्या विविध व्हॅलेंटाईनशी संबंधित अनेक हुतात्मे. परंपरेनुसार सेंट व्हॅलेंटाईनने त्यांच्या जेलरच्या अंध मुलीला दृष्टी बहाल केली. दंतकथेतील नंतरच्या अनेक जोड्यांनी ते प्रेमाच्या थीमशी अधिक चांगले जोडले आहे. 18व्या शतकातील अलंकाराने आख्यायिकेचा दावा केला आहे की ज्याने जेलरच्या मुलीला त्यांच्या फाशीपूर्वी निरोप म्हणून युवर व्हॅलेंटाईन स्वाक्षरी केलेले एक पत्र लिहिले. आणखी एक जोड संदेश व्हॅलेंटाईनने ख्रिश्चन सैनिकांसाठी विवाह केले ज्यांना लग्न करण्यास मनाई होती.